खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। चंद्रपुर से बब्बूपेट सम्राट चौक बुधवार विहार महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उनके जन्मदिन पर बब्बूपेट सम्राट चौक महिलाओं और पुरुष उनका जन्मदिन मनाया। चंद्रपुर के आमदार किशोर जोरगेवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उनका स्वागत और जन्मदिन बड़ी धूमधाम से मनाया। बब्बूपेट सम्राट चौक बुधवार विहार वृक्षारोपण का कार्यक्रम आयोजित किया गया था। हर वार्ड में वृक्षारोपण का कार्यक्रम आयोजित किया गया। चंद्रपुर जिला लड़कियां ताईचा भाऊ देवेंद्र जी फडणवीस किशोर भाऊ जोरगेवार कार्यक्रम में उपस्थित कल्पना शिंदे राजू भाऊ वनकर भाऊ। महाराष्ट्र चंद्रपुर से राकेश मेश्राम की रिपोर्ट। मी भारत टीव्ही 24 न्यूजचा पत्रकार बोलून राहिलो। चला आज यांचं जे कार्यक्रम होते यांचे खूप मोठे बुद्धविहारमध्ये सम्राट चौक। चला बघूया यांचं बयान घेऊ। शिंदे बाई आपली मॅडम, चला बोला का कोणता कार्यक्रम होता मॅडम? मी कल्पना शिंदे सम्राट चौक आंबेडकर नगर या प्रभागामध्ये राहते। आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट बौद्ध मंडळ या ठिकाणी या विहाराच्या परिसरामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। माननीय मंडळाचे पदाधिकारी, आमच्या महिला, छोटे मुलं या सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये राजूभाऊ पुढे, राजूभाऊ तडसे आणि मंडळाचे वणकर साहेब, कसारे साहेब आणि नागदेवते साहेब या सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते। हे सगळं या वाढदिवसानिमित्त 10 दिवसाचे उपक्रम आपण चंद्रपूरमध्ये आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये या चंद्रपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शिबिर आहे, रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, महाआरतीचा कार्यक्रम आहे, आरोग्य शिबिर आहे। हे सगळे कार्यक्रम या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम या ठिकाणी आपल्याला चंद्रपूर शहरामध्ये घेण्यात येत आहे। लाडक्या भाऊचे खूप नाव घेतात ह्या वार्डातले, आपल्या भाऊपेठ परिसरातले लोक। त्यांच्याबद्दल वनकर साहेब तुम्ही काही सांगू शकता का? लाडके भाऊ आहे, कोणत्या वेळेस आपण गेलो त्यांच्याकडे तर ते आमचे कामं आवडीने करतात, म्हणून आम्ही त्यांचा एक स्वाभिमान राखतो आणि त्यांचा एक उपक्रम सक्सेस व्हावा असं विनंती। हां, चला थोडाशी सर तुम्ही काही सांगू शकता किशोर भाऊबद्दल? आपले जोरगेवार भाऊ म्हणलं तर बहुत महान चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल काही? किशोर भाऊचे जे कामं आहे ते सर्व आम्हाला आवडतात। भोजपूर विधान परिक्षेत्रातील धडाईचे नेतृत्व म्हणजे किशोरभाऊ जोरगेवार। आम्ही त्याला आधीपासूनच एक महामेरू, कामाचा एक महामेरू समजतो आणि त्यांच्या दारापर्यंत गेल्यानंतर, त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्ही जो काम जेव्हा घेऊन जातो तर किशोरभाऊ असे नाही म्हणणार नाही की काही ना काहीतरी सांत्वनपूर्वक एक आशा देतात, मी हे काम नक्कीच करून देणार, परंतु असं म्हणजे वापस कधी पाठवणार नाही, एवढं समाधानक त्यांचं वागणूक आहे। आणि ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते एकमेव असे त्यांचं एक नेतृत्व आहे की एक समाधानकारक आहे। लहान मुलगा जरी जात असेल, एखादा गरीब व्यक्ती जात असेल, एखादा साधारण माणूस जरी जात असेल, तरी त्याला जो समाधानकारक आणि समाधानकारक वागणं आहे आणि आम्ही त्याचं मनपूर्वक आदर करतो आहे। मॅडम जे आहे आपल्या वार्डातले जे भाऊपेठ जे आहे यांनी हे म्हणजे कोणते आपल्या लोकांना सांगतात, का सांगतात, कोणते कामं करतात, म्हणजे किशोर भाऊ जेवढं कोणते नियोजन घेतात भाऊबद्दल वगैरे जे या ठिकाणी जे काही जे उपक्रम असतात किंवा जे काही कामाचं जे स्वरूप होतात ते कल्पनाताई शिंदे सांगत असतात। तर आम्ही आता एक आमचं एक मंडळ लहान असल्यामुळे आमचं एक मंडळ असं आहे की एक रोजीरोटीतून जो हा या मंडळामध्ये जे
याच्या या परिश्रमातून ज्या वर्गणीच्या रूपातून आम्ही जो काही या कार्यक्रमाचा जो आम्ही जो हे राबत असतो कार्यक्रम राबत असतो तर खूप मोठे हे नसताना म्हणजे मोठा आमचा एक व्यवहार नसताना बजेट नसताना आम्ही छोटे कार्यक्रमाचा आम्ही उपक्रम राबवत असतो. आमचं एक असं म्हणजे एक या विहाराबद्दल अशी आशा आहे की या विहाराचं आपण खूप डेव्हलप करणार समोर जेणेकरून गोरगरिबांच्या हिताचं होईल. गोरगरिबांच्या थोराबारांच्या किंवा छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होत राहतील अशा भावनेतून आमचं एक सम्राट बौद्ध मंडळ हा एक सेवाभावी संस्थाच असल्याचं मी जाहीर करतो आहे. या ठिकाणी बरेच कामं निघालेले आहेत सम्राट बौद्ध विहारामध्ये. तर अशी एक आमची एक आशा आहे की किशोर भाऊच्याच हाताने या कार्यक्रमाचा आढावा द्यावा आणि त्यांच्या हातांचे काम करून घ्यावं असं आम्हाला वाटतं. काय म्हणता तुम्ही, कामं होईल का नाही होईल आपल्या विहाराचे? आपण प्रयत्न तर करू. जे आपल्याकडे नीती आहे जे विहाराची जे काही अडलेले कामं आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करू. चला, मी भारत TV 24 न्यूज चंद्रपूर रात्री जय हिंद जय महाराष्ट्र.